मनाची ट्रिप याचा एक छोटासा आढावा घेऊया. केरळचा प्रवास म्हणजे फक्त ठिकाणं पाहणं नाही, तर काही तासांतच पूर्णपणे वेगळा अनुभव घेणं आहे. आणि हेच या प्रवासाचं खरं वैशिष्ट्य आहे. पहिलं म्हणजे इथला कॉन्ट्रास्ट. समजा तुमची सुरुवात होते कोचीच्या गजबजलेल्या ऐतिहासिक किनाऱ्यांवरून आणि बघता बघता तुम्ही पोहोचता थेट मुन्नारच्या शांत, धुक्यात हरवलेल्या चहाच्या मळ्यांमध्ये. शहराच्या धावपळीतून थेट निसर्गाच्या निवांतपणातला हा जो बदल आहे ना, तोच या प्रवासाला खास बनवतो. दुसरा म्हणजे खरा अनुभव येतो तो अलेपीच्या शांत बॅकवॉटरचा. जरा विचार करा, तुम्ही पाण्यावर तरंगणाऱ्या हाऊसबोटमध्ये आहात. शहराचा सगळा आवाज मागे पडलाय आणि सोबत आहे फक्त शांतता. आणि हाच अनुभव वर्कलला किंवा कोवलमच्या किनाऱ्यावर मिळणाऱ्या निवांतपणाने अगदी पूर्ण होतो. आणि तिसरं, या अनुभवाला पूर्ण करणारे घटक. बघा, ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ तर आहेच, पण तिथलं स्थानिक जेवण, आयुर्वेदिक उपचार आणि निसर्गाशी एकरूप होण्याची संधी, या गोष्टींमुळे ही ट्रिप केवळ फिरणं राहत नाही, तर एक कायमची आठवण बनते. थोडक्यात सांगायचं तर केरळ एक असा प्रवास आहे जो संपतो, पण एक अनुभव म्हणून तुमच्या मनात कायमचा सुरू राहतो.